पूर्ण ज्यांचे होतात, सफलता उनको नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं, सफलता उनको मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते हैं। या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टूर्नामेंट गोस टू ज्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतात शोले, जो गोलंदाजी में करता है आंख के गोले, नाम है उसका गंगाधर इंगोले। पर्व पहिल्याचा विजेता संघ गंगाधर इंगोले, पर्व पहिल्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज। माझ्या लाईफ मधली, गंगाच्या लाईफ मधली ही दुसरी बाईक असेल ज्याचं प्रेझेंटेशन मी करतोय। वेलफेट सगळ्याच मान्यवरांच्या शुभसिद्धीला जाईल ही मॅन ऑफ द सिरीज तुषांत मडवी यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ ही मॅन ऑफ द सिरीज ची बाईक, ज्याला श्रीकृष्ण दिवा करते लाईक त्यालाच भेटली आहे मोटर बाईक। त्यामुळे गंगाधर इंगोले, खुश भी बोलो लेकिन गंगाधर इंगोले, अफलातून खेळ, वेलफेड गंगाधर इंगोले। आपण बसून नंतर आपण बोलूया। पहिला गंगाधर या, चला गंगाधर अभिनंदन। कदाचित ही स्पर्धा तुझ्यासाठी लकी असेल किंवा हा अँकर तुझ्यासाठी लकी असेल, कारण उपजिल्हा प्रमुख बेलापूरची स्पर्धा मी होस्टिंगला होतो। त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक तुला मिळाली होती, या स्पर्धेमध्ये देखील मी होस्टिंगला मॅन ऑफ द सिरीजची दुसरी बाईक। गंगा काय सांगशील, कसं वाटतंय? आणि आज संध्याकाळी रात्रीमध्ये येताना या बाईक कडे का बघत होतास हे मी तुला प्रश्न केला होता, काय सांगशील, किती आनंद झालाय? आनंद तर आहेच, पण फायनल मॅच जिंकलो असतो तर अजून आनंद झाला असता। पण होप घनसोली संघ चांगलाच खेळला आणि फायनलला ओव्हरऑल पूर्ण ज्या 4 टीम्स होत्या त्या 4ही टीम चांगल्या खेळल्या। इथे सेमीफायनलला येणं किंवा फायनलला पोहोचणं एवढं इझी नाही आहे। डे आपण टुर्नामेंट खेळतच असतो आणि एकदम नाईट खेळतो, तर प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे। हे 4ही संघांनी खूप मेहनत केली असेल, करतातही आहे, ज्यामुळे ते आज 4ही संघ फायनलिस्ट आहेत। खरोखर मी शुभेच्छा देतो यांना, घनसोली संघाला, की खूप दिवसानंतर बोललं होते की या वर्षाची मला वाटतं पहिली दुसरी ट्रॉफी असेल, तर खरंच खूप खूप अभिनंदन तुमचं सुद्धा। आणि शिरवणे संघाचा जसा भूषण भाऊ बोललात की शिरवणे संघ 2 टीम असून पण दोन्ही चांगल्या खेळतात। जिथे शिरवणे संघाचं नाव नव्हतं पण ते शिरवणे संघाला आता कुठे ना कुठे ओळखतोय, त्यामुळे तिन्ही टीम चांगलीच आहे। आणि आमची टीम तर वाईट परिस्थितीतून गुजरते, म्हणजे चालले पण मेहनत करतायत मुलं। आज ना उद्या यशस्वी आम्ही नक्कीच होऊ। आणि तुर्भे संघाचं सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे धारावी संघ नवी मुंबई अधिराज्य गाजवतोय, तसंच गेल्या पावसाळ्या सीझन पासून भाऊने जे मेहनत घेतले त्यांच्या नमितवर किंवा जे काही प्लेयर्स आहेत, सॅल्यूट आहे भाऊला सुद्धा। कारण मी जेव्हापासून लहानपणापासून बघतोय भाऊ सगळ्यांना घेऊनच चाललाय। भाऊला आजपर्यंत मी बघितलंय कधी सगळ्यांना सारखंच विचार करतो, जे छोटा मोठा प्लेयर कधीच नाही, जे ग्राउंड लेवलचे प्लेयर आहेत त्यांना घेऊन खेळतो। आणि आज खरंच खूप सक्सेस झालेत। गेल्या पावसाळ्यापासून मी बघतोय, गेला पावसाळाही गाजवलाय आणि आत्ताच मला वाटतं रँकिंगमध्ये 1 नंबरला टीम आहे ती। तर खरंच भाऊ सॅल्यूट आहे तुला, थँक्यू सो मच। गंगा काय सांगशील, ही मॅन ऑफ द सिरीज आणि संपूर्ण यशाबद्दल कोणाला क्रेडिट देशील? ॲक्च्युली क्रेडिट तर मी माझ्या टीमला देईल, कारण सगळ्यांनी मला खूप बॅक केलं। स्टार्टिंगच्या काही टुर्नामेंट बघितल्या तर मी फर्स्ट बॉललाच आउट व्हायचो। नेवर मला वाटतं 8, 9, 10 मॅचेसपैकी मी मोस्टली 7 ते 8 मॅचेस 0वर आउट आहे, सिंगल नाही काय नाही 0वर, तरी टीमने बॅक केलं मला। खाली मागे कधी पाठवलंच नाही, जा तू खेळ, तू आउट झाला काय झालं, तुझ्याकडनं 10 बॉल डॉट झाले 15 झाले काय नाही, नेवर माइंड, हरलो तरी चालेल। तोच विश्वास आहे त्यांचा आणि तो विश्वास कुठे ना कुठे मला सार्थ करायचाच होता। आज झाला आणि याच्या पुढे मी करत राहीन। त्यामुळे असं नाही की पर्टिक्युलर एकच व्यक्ती, पूर्ण संघ आहे। आणि मोस्टली गेलं तर माझ्याकडनं काय चुका होतात त्या मी किशोर दादाला विचारतच असतो,
दादा काय होतंय काय नाही, इव्हन मॅच मध्ये सुद्धा विचारत असतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रकाश मेढे बॅकबोन आहे. जसा तो रागीट आहे ना तसाच प्रेमळी आहे. जसा तो रागवतो ना सगळ्यांवर तसाच मॅचच्या बाहेर त्याचं प्रेम बघा, तुम्ही बघतच असाल. तर खरंच हँड्स ऑफ ना तुम्हाला सुद्धा. काय माहिती मॅन ऑफ द सिरीज किंवा मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल तर एक शेवटचा प्रश्न माझ्या मनात असतोच की मॅन ऑफ द सिरीज मिळाले, फ्रंट सीटला तू बसणार. मागच्या काही दिवसामध्ये मी ऐरोली किंवा कॉलनीमध्ये फिरताना तुझ्या बाईकवर बऱ्याच गोष्टी आम्ही पाहिल्या होत्या. तर आता या बाईकवर तुझ्या मागच्या सीटवर कोणाला बसवायला आवडेल हे सांगायला नक्कीच तुला आवडेल. नक्कीच सांगेन, कारण माझ्या बाईकवर जर बसायचं झालं तर माझ्या आईची माझी पण इच्छा होती की आईला बसवाय, पण फर्स्ट बाईक भेटली तेव्हा आई नव्हती आणि आता भेटले तेव्हाही नाही. तर हे स्वप्न तर अजूनच राहील माझं, त्यामुळे काही मी हेच करू शकत नाही. राहिला प्रश्न तुमच्या बोलण्याप्रमाणे माझ्या बाईकच्या मागे खूप सारं दिसतात, ते इव्हन याच्या पुढे दिसतील, कारण माझं रिलेशन मध्ये नाहीये. मी ॲज अ फ्रेंड खूप आहेत माझे, त्यामुळे तुम्ही ही पर्टिक्युलर हीच असं हे नका करू. म्हणजे 2 बाईक मध्ये चालणार आहे, तुला 4-5 बाईक घ्याव्या लागतील, त्यासाठी मेहनत करावी लागेल. एकदा जोरदार टाळ्या म्हणजे गंगाधर इंगोलेसाठी. चला एक फोटो घेऊया आपण मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकवर बसून. अगदी गंगाधर इंगोले. यानंतर 4 व्हीलर जिंकावे लागेल, बहुतेक 4-5 जणींना मागेच बसवता येईल. चला गंगाधर इंगोले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. आयुष्यातील दुसरी बाईक, उपजिल्हा प्रमुख ही स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता. मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक कमवली होती. आता RSA ट्रॉफी 2026चा चॅम्पियन आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मिस्टर गंगाधर